सॉरी हं प्रेक्षकांनो, आज जरा उशीर झाला, पण अतिशय सुरेख दाखवलं आहे आज प्रेमाची गोष्ट। आपण काल बघितलं की माधवीताई मुक्ताला म्हणत असतात, बोल मुक्ता, तुझ्याकडे पर्याय आहे, बोल या बाईला सांग आणि बंद कर हिचं तोंड। आता मुक्ता तिच्या आईच्या प्रेशरखाली येऊन हो असं म्हणते आणि सागरचं नाव घेते आणि म्हणते, हो सागर, माझ्याकडे पर्याय आहे। आणि सगळेच जण अगदी आश्चर्यचकित होऊन मुक्ताकडे बघतायत। हे जरा ओव्हर वाटलं। या मुक्ता आई होणार नाही म्हणून तिचं कधी लग्नच होणार नाही हे चुकीचं आहे प्रेक्षकांनो। असं नाहीये, कोणीतरी असेल ना साथीदार जो मुक्ताला तिच्या गुणदोषासकट एक्सेप्ट करेल। असो, पण तिच्या बहिणीलाही खूप आनंद झालाय। पण आता गाडीत बसल्यानंतर या मायलेकीचा प्रचंड वाद झालाय। मुक्ता तिच्या आईला म्हणते, आई तू कशाला सागरचं नाव घेतलंस, तुला माहिती तरी आहे का कोण आहे सागर? मलाच माहिती नाहीये। आता ह्या म्हणतात, असं का बोलतेस तू? अगं मी बघितलं ना, मॅट्रिमोनीच्या साईटवर तू बघत होतीस ना सागरचं नाव, आणि मॅट्रिमोनीच्या साईटवर असंच कोणी मुलं बघतं का? अगं ती धालगज बाई किती वाटेल तसं बोलत होती, मला नाही सहन झालं म्हणून घेतलं नाव मी त्याचं। मग बिघडलं काय त्यात? तुला आवडतो ना सागर? त्यावर मुक्ता म्हणते, आई तसं काही नाहीये, तू असं मला न विचारता सागरचं नाव घ्यायला नको होतंस। अगं प्रायव्हसी वगैरे असतं की नाही, तू काय माझ्यावर लक्ष ठेवून असते का? मी काय शाळेतली मुलगी राहिली आहे का आई? आता मी मोठी झाली आहे ना। मुक्ताचे वडीलही म्हणत असतात, तुम्ही दोघी शांत राहाल का? आता गाडीचं वातावरण पण तापलंय, मी जरा AC वाढवतो। आता माधवीताई खूप चिडतात आणि म्हणतात, हो हो हो, आईला प्रायव्हसी वगैरे शिकवायची काही गरज नाहीये। आई लंगोट धुते, तुमचे शेंबडे नाकं पुसते ना, तेव्हा सांगत जा ना प्रायव्हसी आहे म्हणून। माधवीताईंचा हा डायलॉग मला खूप आवडला। माधवीताई म्हणतात, मला नको शिकवूस प्रायव्हसी वगैरे। मुक्ता म्हणते, आई गं असं काय करतेस तू? हे बघ, मला ना या विषयावर आता काहीच बोलायचं नाहीये। बाबा तुम्ही गाडी थांबवाल का? मी इथे उतरते। आता माधवीताई चिडतात आणखीन आणि म्हणतात, हो का, तुला जर असं उतरायचं असेल ना तर मी पण गाडीच्या खाली आत्ता उतरते, मला पण काही बोलायचं नाहीये। तू तुझे निर्णय घ्यायला लागलीस ना, आता दत्तक काय घ्यायचंय तुला मूल? आता ही म्हणते, अगं आई मी सांगणार होते तुला, माझं इतक्यात अजून नाही ठरलंय काही। आता तिचे वडील या दोघींना शांत करायचा प्रयत्न करत असतात। मुक्ता हे बघ, तू अशी जाऊ नकोस, खाली उतरू नकोस गाडीच्या। माधवीताई म्हणतात, नाही नाही, तिला जर खाली उतरायचं असेल, तिचे निर्णय घ्यायला ती स्वतंत्र आहे ना, तर मी सुद्धा माझे निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे। आता मुक्ता म्हणते, अगं आई तुझ्या बीपीच्या गोळ्या संपल्यात ग, त्या घ्यायच्यात, मागे मेडिकल आहे। आणि थांबवा बाबा गाडी, मी येते पायी पायी, तुम्ही दोघं जण पुढे चला। आता हे गाडी थांबवतात, पण मुक्ता म्हणते, आई यापुढे असं नको करत जाऊ, मला विचारल्याशिवाय काहीही असं अचानक बोलत जाऊ नकोस। मी जाते मेडिकलमध्ये, तुम्ही दोघं पुढे जा, मी येते पायी पायी इथून। मुक्ता आता गाडीच्या खाली उतरली आहे। मुक्ताचे वडील म्हणतात, तुझीच मुलगी आहे बाई ती, तिला खूप काळजी आहे ना तिच्या आईची। आता हे दोघेही जण पुढे गेलेत सोसायटीमध्ये आणि मुक्ता मागून औषधं घेऊन येते। पण गेल्या गेल्या मात्र इंद्राबाई प्रचंड वैतागल्या त्यांच्यावर। त्या म्हणतात, घ्या आली ही बया, अख्खं सोसायटीचं पाणी उपसलं मग हजर झाली आहे इथे। माधवी त्यांना काही कळतच नाही ही बाई काय बोलतीये। इंद्राताई खूप वैतागलेल्या असतात त्यांच्यावर, कारण यांच्या घरातला नळ अख्ख्या सोसायटीमध्ये वाहिलाय। आता या माधवीताई म्हणतात, काय बडबड करताय तुम्ही, नशाबिशा केली आहे का तुम्ही? इंद्राताई म्हणतात, मी नाही नशा केली आहे, घ्या, या बाईला काहीच माहिती नाहीये वाटतं, 15 फोन केले तुम्हाला, एवढ्या कोणत्या कामात बिझी होता तो? माधवीताई म्हणतात, काय फोन? आम्हाला कुठले फोन बिन नाही आले। इंद्राताई म्हणतात, तुझ्या पोरीच्या मोबाईलवर फोन केले, अख्ख्या सोसायटीमध्ये पाणी तुंबलं होतं, तुझ्या घरातून पाणी येत होतं, माझी पूजा नासधूस करायसाठी मुद्दाम केलंस ना तू हे सगळं? माधवीताई म्हणतात, आधी सांगा तर खरी नेमकं काय झालंय आणि तुम्ही एवढ्या सगळ्या लोकांना का घेऊन आलात? तुम्हाला एकट्याला मी निपटत नाही का? वा वा वा। तर टाळ्या वाजवायला लागतात। कोलीबाई अजून चिडतात आणि म्हणतात, ए मला काही गरज नाही आहे अशा बॉडीगार्डांची, मी एकटीच समर्थ आहे तुला उत्तर द्यायला, माझ्या जिभेला बी धार आहे आणि माझ्या शब्दाला बी धार आहे। पण आता ही मुक्ता या दोघींचं भांडण ऐकते, पण आधी ती लॉक उघडून घरात जाते। आतमध्ये बघते तर काय पाणीच पाणी झालेलं असतं। इंद्राबाई आणि माधवीचे वाद मात्र सुरूच आहेत। आता मुक्ता ते पाणी बघते आणि खूप वैतागते आणि तिच्या लक्षात येते की बेसिनचा नळ सुरू आहे। आता तो सिंकचा नळ ती आधी बंद करते आणि एक वायपर घेते ते सगळं उपसायला पाणी। पण प्रेक्षकांनो, मुक्ता खूप हर्ट झालेली असते, जे काही तिथे मॅटर झालं ना त्यामुळे ते सतत तिच्या डोक्यात तेच चालू असतं, तिचा पास्ट फिरत असतो। इकडे माधवीताई पण वैतागलेल्या असतात या इंद्राबाईवर, अरे बाई आहे का काय, ही किती बोलते। पण आता मुक्ता ते सगळं आवरत असताना तिच्या डोक्यामध्ये सतत तेच विचार सुरू असतात, तिचा पास्ट। कैवल्यच ना,
हां, कैवल्यच नाव होतं त्याचं. तर त्याने मुक्ताला कशाप्रकारे नकार दिला, कारण ती आई होऊ शकत नाही. हा सगळा धक्का मुक्तासाठी खूप भयंकर होता, कारण ते दोघेही जवळजवळ 15 वर्ष एकमेकांच्या प्रेमात होते. आता इथे त्यांनी हा एक प्रसंग दाखवला आहे जो मुक्ताला आठवला आहे. त्यावेळेला मुक्ताला लहानपणी TB झालेला असतो. त्या औषधांच्या अति देण्यामुळे मुक्ताला ते साईड इफेक्ट आले आहेत गर्भाशयाच्या पिशवीवर. पण मग डॉक्टरांनी काही औषधं आणखीन दिलेले असतात की मुक्ता आई होण्याचे चान्सेस कदाचित 10% आहेत, पण आणखीन 100% होण्यासाठी ती औषधं मुक्ताला रेग्युलर देण्यात यावी असं सांगण्यात आलं होतं. माधवीताई रडून म्हणत असतात, मुक्ता मी लहानपणी धावून धावून तुझ्या मागे तुला ती औषधं दिली आहेत, 10%चे 100% व्हावे ना म्हणून ग बाळा. आणि मुक्ता तिच्या आईला बिलगली आहे, म्हणजे ही आई होणारच नाही असं काही नाही आहे, 10% चान्सेस आहेत मुक्ता आई होईल याचे. आता ह्या माधवीताई आत आल्यात आणि म्हणतात, अगं मुक्ता हे काय करतेय, सोड तू. मुक्ता खूप रडत असते आणि म्हणत असते, आई सोड न ग तू, मी समर्थ आहे ना हे निस्तरायला, तू जा बरं, तू बघ आधी त्याच्याकडे बघ, तो बोका बघ किती घाबरलाय. माधवीताईंना कळतच नाही की ही अशी का रडतीये एकदम. आता ती माधवीताई त्या बोक्याला म्हणजे कुत्र्याला जवळ घेत आहेत आणि त्या कुत्र्याला समजावून सांगतायत, हो हो बाळा रडू नकोस, तुझी आई आहे ना जवळ, असं लोकांकडे लक्ष द्यायचं नाही, आई आहे ना. पण मुक्ता मात्र अगदी धायमुकलून रडत असते. तिच्या बाबांच्याही हे लक्षात येते, पण ती ते पाणी पण उपसती आहे. आता माधवीताई त्या कुत्र्याला जरा समजवतात आणि मग मुक्तावर खूप चिडतात आणि म्हणतात, मुक्ते तुला सांगितलं ना, ठेव ते बाजूला आणि जा आधी कपडे बदलव, ओली झाली आहेस तू, ते कपडे बदलवून टाक, हे सगळं करते मी, जा म्हटलं ना तुला. मुक्ता आता तिथून निघून गेली आहे. माधवीताईंना असं वाटतं की जाऊन मुक्ताला समजून सांगावं, पण तिचे वडील म्हणतात, नाही ग माधवी आता जाऊ नकोस, ही ती योग्य वेळ नाही आहे, तिला थोड्या वेळ एकटीला राहू दे. आणि माधवीताईंना खूप वाईट वाटते की त्यांच्या लेकीच्या आयुष्याचं हे काय होऊन बसलं आहे. खरंच ना प्रेक्षकांनो, कोणी एखादं काहीही बोलतं आणि आपण डिप्रेशनमध्ये जावं हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे. आपल्या आयुष्याचे निर्णय हे आपणच घ्यायला हवेत ना. इकडे इंद्राबाई खूप एक्सायटेड दाखवलं आहे त्यांनी, त्यांचा मुलगा येणार आहे सागर, म्हणून त्यांच्या मिस्टरना म्हणताय की आज काहीही हलगर्जीपणा केलेला मला चालणार नाही. इंद्राबाई आणि त्यांचे मिस्टर गेलेत त्यांच्या रूममध्ये. आता सई हळूच तिच्या आत्याला विचारते, ए अत्तू बोक्याला आणायचं का ग आपण इथे. तिची आत्या म्हणते, नको ग बाई, आजी आपल्याला सोलून खाईल. म्हणजे सईचं सगळं लक्ष त्या बोक्यामध्ये आहे जो मुक्ताकडे ठेवलाय. आता मुक्ता एकटीच रडत बसलेली असते. तिचे बाबा येतात आणि म्हणतात, अगं मुक्ते चल, तुझ्या आवडीची हुसळ केली आहे तुझ्या आईने. मुक्ता म्हणते, हो बाबा तू जा पुढे, मी आलेच. आता मुक्ताचे वडील तिच्या जवळ बसतात आणि तिला म्हणतात, मुक्ता तू बरी आहेस ना. मुक्ता म्हणते, हो बाबा मी ओके. मुक्ताचे वडील खूप विनोदी आहे ना प्रेक्षकांनो. ते मुक्ताला म्हणतात, मुक्ता खरं सांगू का तुला तर खरंच शौर्य पदक द्यायला हवं. ती बाई तुला एवढं वाटेल तसे बोलत होती, पण तू मात्र अगदी शांतपणे सगळं घेतलं. माझ्यासारखं कोणी असतं तर ते डिप्रेशनमध्ये गेलं असतं बाबा. मुक्ता हसायला लागते आणि म्हणते, काय करणार बाबा, अहो शब्द अगदी तलवारीपेक्षाही धारदार असतात ना, कधीही ते जपून वापरावेत, पण आता त्यांनी वापरलेच, त्याला आपण काहीच करू शकत नाही ना. मुक्ता खूप गोड बोलते हां प्रेक्षकांनो. आता तिचे बाबा तिच्या जवळ जातात आणि म्हणतात, हो बाळा तुझं अगदी बरोबर आहे, पण तुला एक सांगू का, तू दत्तक घ्यायचा जो निर्णय घेतलायस ना तो मला खूप पटलाय. तू आई होऊ शकत नाही म्हणून काय झालं, पण तू एखाद्या बाळाला नक्कीच आईची माया देऊच शकते. बाळा बिनधास्त तू बाळाला दत्तक घे एखाद्या. आणि तिच्या बाबांनी तिला ग्रीन सिग्नल दिलाय, त्यामुळे मुक्ता खुश झाली आहे. इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय मुक्ताला या सईबद्दल खूपच ओढ वाटायला लागली आहे आणि सईला सुद्धा मुक्ताबद्दल. आता इथे या सईचा बाबा आलाय सागर आणि त्या मुलीच्या गालावरचा तीळ बघून तो तिला नाकारत असतो. पण मुक्ताला प्रश्न पडलाय, बाबा होणं काय असं सांगावं लागतं का, म्हणजे आतली जी पोटची माया आहे ती आपोआपच असतं. तर आता पुढे बघूयात प्रेक्षकांनो, सईच्या निमित्ताने सागर आणि ही मुक्ता दोघं कसे जवळ येतात. छान आहे मालिका, मराठीमध्ये खरं तर इंटरेस्टिंग वाटतेय. तुम्हाला आवडली का, तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आज जरा उशीर झाला, पण 10:30च्या दरम्यान रोज तुम्हाला याचा रिव्ह्यू नक्की येईल. प्रेक्षकांनो, तुम्हाला मी दिलेला रिव्ह्यू आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. आणि कसा वाटला रिव्ह्यू मला आवर्जून कमेंट सेक्शनमध्ये कळवा. मी वाट बघेल तुमच्या कमेंटची. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.